घरीच केला पनीर बटर मसाला. मग चला बघूया. हे पनीर मी घरीच तयार केलेलं आहे, मसाला पनीर म्हणून. ह्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलला भेटेल, फूडी अथर्ववर. आता आपण शॅलो फ्राय करून घेतलेत पनीर. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये थोडं ऑइल गरम करून त्याच्यात दालचिनी, थोडेसे घरचे गरम मसाले घालूया, काळी मिरी, लवंग, त्याच्यानंतर एक मोठी इलायची, एक हिरवी छोटी इलायची, थोडंसं जिरं, थोडंसं तेलात परतून घेऊया आपण. तेलात परतून घेतल्यावर त्याच्यात आपण सुकी लाल मिरची घालूया, जी कलरसाठी असते, बेडकी मिरची बोलतात त्याला. ही तिखट जास्त नसते, पण ह्याच्याने कलर सुंदर येतो. 7-8 पाकळ्या आपण लसूण घेतलं आहे, छोटा तुकडा एक आलं घेतलं आहे, एक हिरवी मिरची, ही पण थोडीशी आपण तेलात परतवूया. त्याच्यानंतर मी असे लांब कापलेले कांदे घेतले आहेत. मी 2 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे, कारण मला ग्रेव्ही करायची आहे त्याच्यामुळे. 2 मीडियम आकाराचे टॅमॅटो घेतले. त्याच्यानंतर आपले घरचे मसाले जे असतात, हळद, लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा घेतला, कारण अख्खे गरम मसाले आपण घातलेत. त्याच्यानंतर थोडंसं धनिया पावडर घातलं आहे अर्धा चम्मच. आता हे थोडंसं तेलात परतून झाल्यावर आपण याच्यात थोडं पाणी घालूया, कारण की जरा सॉफ्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याची ग्रेव्ही करूया आपण. आता हे मी झाकून ठेवलं आहे. कोथिंबीर घालायची राहिलेली. त्याच्यानंतर एक छोटा तुकडा बटर घालूया. बटर मसाला आहे तर बटर त्याला लागणारच. त्याच्यानंतर आपण ह्याला एक थंड झालं, हे गॅस बंद करून थंड करून त्याची एक पेस्ट करून घेऊया. बारीक अशी सॉफ्ट अशी पेस्ट करून घेऊया. आता आपण ह्याला ग्रेव्ही करूया. पॅनमध्ये थोडं बटर घेतलं आहे, थोडं तेल घेतलं आहे, 2 तेजपत्ते टाकलेत छोटे, बारीक चिरलेला कांदा वापरला आहे. तो जरासा तेलात परतला की आपण त्याच्यात टॅमॅटो घालून तेलात परतून घेऊया. टॅमॅटो थोडे सॉफ्ट होण्यासाठी मीठ घालूया, म्हणजे लगेच टॅमॅटो शिजतात. ते झालं की आपण मटर घालूया. आपल्याला मटरला थोडेसे शिजवायचे आहेत, म्हणून मी याच्यात तेलात परतवते त्याला. मी झाकण ठेवून त्याला 5 मिनटं परतवेन. 5 मिनटं झाले की आपलं त्याच्यात मध्ये ग्रेव्ही घालू. ही बघा, ही ग्रेव्ही आपली घातली. आता मटरला अजून आपण 5-6 मिनटं त्या ग्रेव्हीमध्ये भाजून घेऊया. थोडं पाणी घालूया. आता आपण हे पनीर वापरूया. पनीर फ्राय केलेले पनीर घालूया वरून. पनीरला शिजायची गरज नाही, म्हणून लास्ट स्टेप असतो तो पनीर घालूया आपण. भाजी आपण 5 मिनटं ठेवूया. वरून कसुरी मेथी घालूया. आपला पनीर बटर मसाला रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.